आणि काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांना गुरुवारी पंढरपूरमध्ये कथित मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंची गाडी घेरली, त्यांना गावात शिरण्यापासून मज्जाव केला। बराच वेळ उलटला। आंदोलकांचा घोळका काही प्रणिती शिंदे यांच्या गाडीची वाट सोडत नव्हता। याच दरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्याही संतापाचा पारा चढला आणि मग त्या थेट गाडीतून उतरून जमावाला सामोऱ्या गेल्या। भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केलाय असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढलाय। मराठा कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचं मराठा समन्वयक अण्णाभाऊ गायकवाड यांनी म्हटले। मोदी सरकार आणि भाजपनी जी फसवणूक केली त्याची वस्तुस्थिती आम्ही गावोगावी जाऊन मांडतोय। काही लोकांनी मला सरकोली गावात नाही, मी माझी वैयक्तिक भेट होती, पण भाजपची लोक होती आणि ते माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते। आंदोलक नव्हती, गाडी त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर यायचा प्रयत्न केला आणि मी संयमाने गाडीत बसलेली, पण नंतर मला असा रिपोर्ट आला की ते आंदोलक नव्हते आणि ते भाजपचे लोक होते। महाराजांनी जरांगे पाटील साहेबांनी असं ही शिकवण दिली नव्हती आणि म्हणून ते लोक तसं नाही करणार। हे 100% भाजपचे लोक। मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमच्याही गाड्या अडवल्या, पंकजाताई मुंडेची गाडी अडवली आहे। मराठा आंदोलनामध्ये अनेक आमच्या नेत्यांना घेराव केला आहे। शेवटी त्यांच्या संतप्त भूमिका त्यांनी मांडल्या, कालही मांडल्या असतील। प्रणिती शिंदेंनी मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रहत पकडलेला आहे। कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही। प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तराला जाऊ नका। की मराठा आरक्षणासाठी काम करणारे ही ती सर्व कार्यकर्ते होती। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अडवणारी तीच पोरं होती। मग आरक्षणासाठी आम्ही फडणवीसला अडवतो, आरक्षणासाठी प्रणितीताई शिंदेला अडवतो, आरक्षणासाठी शरद पवारांना अडवतो। आमच्या डोक्यामध्ये एक आणि एकच मुद्दा असतो, तो म्हणजे आरक्षण। येणाऱ्या काळामध्ये प्रणितीताईने जर माफी मागून राज्यात जिल्ह्यात लोकसभेचा प्रचार करावा, जर येणाऱ्या काळात न माफी मागता जर प्रचार करायला लागल्या तर प्रणितीताईला प्रत्येक गावामध्ये ह्या रोषाला सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।